आज नवरात्रीचा 6वा दिवस होता आणि आजचा रंग होता राखाडी. आता राखाडी कलरची रांगोळी नव्हती म्हणून काळ्यामध्ये पांढरी मिक्स करून रांगोळी काढली. नंतर देवाचे फुलं बदलून घेतली आणि मग स्वयंपाकाला लागली. आज राजगिऱ्याची रोटी आणि भेंडीची भाजी बनवायची होती उपवासाची. तर सगळ्यात आधी तेल घेतलं. तेल शेंगदाण्याचंच वापरले बरं का. आणि हिरवी मिरची घातली आणि काही तुमच्यात जर जिरे चालेल तसं जिरं वापरू शकता तुम्ही. आणि भेंडी त्याच्यामध्ये परतून घेतली. त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि भेंडी वाफलायला ठेवली. आता राजगिऱ्याचं पीठ घेतले. तसं राजगिऱ्याचं पीठ असं काचेच्या बरणीत हवा बंदच ठेवायला लागते, नाहीतर लगेच त्याच्यामध्ये जाळ्या होतात. तर हे घेतलं. राजगिऱ्याचं पीठ चिकटपणा नसल्यामुळे गरम पाण्यात मळते मी इथं. आधी मीठ टाकलं थोडं आणि गरम पाण्यात मळून घेतलं आणि थोडा वेळ भिजायला ठेवलं पीठ. आता इकडे भेंडी शिजली होती पलीकडे, तोपर्यंत त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतला आणि इकडे मग लाटायला घेतली रोटी. आता राजगिऱ्याची रोटी लाटताना ना काठ थोडे असे चिरतात बरं का, व्यवस्थित लाटायला लागतं. आपल्या चपातीच्या पिठासारखं हे पीठ नसतं, त्याच्यामध्ये चिकटपणा कमी असतो ना, त्यामुळे असे काठ चिरतात. पण भाजताना मस्त खरपूस असे भाजायची, मग चांगली लागते. आणि आज उपवास आहे म्हणून असं असं नाही, पण राजगिऱ्याची रोटी हाय फायबर असतात त्याच्यामध्ये. जर तुम्ही डाएट हे करत असला तर राजगिऱ्याची रोटी नेमकी तुमच्या डाएटमध्ये ॲड करा नक्की. आता इथं माझी आजची थाळी रेडी झाली. आज फराळाला तुम्ही वेगळं काय बनवलंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.